तोमळ्यांचे वंश परे शेर शिवराजे आता आपली करन्सी कुठे आहे नाशिक मध्ये बघा नोटा छापण्याची तशी बघा महाराजांची इथे करन्सी होती नाणे छापण्याची आणि या बाजूला जे आहे ते राजांचं वाटपामध्ये स्थानगृह राजे या ठिकाणी आपल्या अंघोळी करायचे बघा आता या बाजूला बघा इकडे पाण्याच्या टाक्या होत्या हा राजवाडा आहे बाजूला महाराजांना पिण्यासाठी पाणी इथे होतं बघा आणि या बाजूला जे आहे ते राजांचं वाटपामध्ये स्थानगृह राजे या ठिकाणी आपल्या अंघोळी करायचे बघा पण कामचुकार लोकांना काय करायचे खंडाला कावळ लावायचे आपण बाजूला गंगासागराची माहिती घेतली ना तिथून पाण्याच्या या दोन्ही ठिकाणी भरून डावा सांगायचे बघा आणि याच्या आतमध्ये एक छोटीशी रूम आहे रूमचं नाव आहे तांगसाल रूम येताना तुम्हाला याच मार्गी परत जायचं जाताना रूम बघून घ्या कारण की तुमची लोक जास्त आहेत त्याच्या आतमध्ये अलाउड माहिती येण्यासाठी अलाउड नाही आहे म्हणून तुम्हाला मी तिकडे नेला नाही विटाची खोल्या विटाच्या खोलीचं नाव आहे तांगसाल रूम म्हणजे राजमुद्रा होन मुद्रा आता आपली करन्सी कुठे आहे नाशिक मध्ये बघा नोटा छापण्याची तशी बघा महाराजांची इथे करन्सी होती नाणे छापण्याची आज आपल्या रणावरती आपण लिहितोय भारतीय रिझर्व्ह बँक महाराजांची अष्टकोनी मुद्रा होती तांब्याची त्याच्यावरती लेख होता प्रतिप चंद्रलेखे व वर्दी विष्णू बंदित शहास्तोष बसायश मुद्रा भद्र राजिते आता मुद्रेचा अर्थ काय होतो प्रतिभेचा चंद्र जसा कोरीने वाढत जातो तसे शहाजी राजांचे पुत्र शिवराय यांचं वाढतं स्वराज्य एका प्रतिभेच्या कोरीने वाढत जावं आणि त्याला आनंद गोरगरिबांना भावा त्या मुद्रा त्या रूमच्या आतमध्ये बनवल्याच्या येताना तुम्हाला याच मार्गी जायचं समाधी मंदिराच्या दर्शनाला येताना ते रूम बघून घ्या आता आपण इकडून पुढे जाऊ राजांचा दास्योटा आणि राण्यांचे महल पाहण्यासाठी छत्रपती शिवराय आपला आऊसाहेब छत्रपती संभाजीराजे कुठलाही गडकोट जिंकून जर का आले तर त्यांच्या पालख्या इथून यायच्या पालखीमध्ये ओपन राहतो बघा आणि मेना म्हणजे पॅक राहतो मेना गडाच्या मागच्या बाजूला आणि पालखी गडाच्या समोरच्या बाजूला असायचे बघा पालखी फक्त पुरुष यूज करायचे आणि मेना फक्त लेडीज यूज करायच्या बघा मग महाराजांचे आऊसाहेब संभाजीराजे कुठलाही गडकोट जिंकून आले तर त्यांच्या पालख्या इकडे काय यायच्या कारण की आपण जेवढं पाहिलं ना किल्ला याला बालदी किल्ला म्हणतात व्हीआयपी एरिया मग व्हीआयपी एरियामध्ये महाराजांच्या पालख्या फिरून थेट समाधी मंदिराकडे जायच्या बघा मग मेनाच्या विरुद्ध मेना जो आहे तो लेडीज साठी होता महाराजांच्या राण्या त्या पॅकबंद मेण्यामध्ये बसून रायगडाच्या मागच्या बाजूला बाग बगीचा फिरायच्या बघा तिकडे रूम रोपवेज आहे ना तो आता बनवलाय पूर्ण तिकडे बाग बगीचा होता बघा या दोन्ही गेल्या लागून ही जी सडक अशी आडवी भिंत पाहायला मिळते बघा हे राण्यांचे महल आहेत राजाने एकूण राण्या किती होत्या 8 राण्या होत्या बघा रायगडावरती त्यापैकी 6 राण्या राहायच्या 2 राण्या बाहेर राहायच्या एक राणी राजगडचा पुण्याचा सईबाई राहिल्या सईबाईने कधी रायगड पाहिला नाही कारण की रायगड घेण्याच्या अगोदर सईबाईंचं निधन झालं राजगड किल्ल्यावरती पुण्यात आणि तुम्हाला येताना खाली पाचाडगाव लागलं बघा इथे 3 नंबरची राणी राहायच्या पुतला राणी घेण्याच्या खाली काय राहिल्या कारण की राष्ट्रमाता राजमाता जाऊन उतरता वेळामध्ये रायगडाचा क्लायमेट मानवत होतं म्हणून त्यांच्या देखरेखीसाठी 3 नंबरची राणी पुतला राणी गडाच्या खाली ठेवल्या आणि उद्याला उर्वरित 6 राण्या 6 दालनात राहायच्या 8 राण्या करण्याचं एकमेव कारण की राजांसोबत सैन्यबळ कमी होतं म्हणून आपल्या राजाने नामवंत सरदारांच्या मुलीशी लग्न केले होते बघा सई स्वैरा सगुणा काशी गुणवंता पुतला सकवर लक्ष्मी अशा महाराजांच्या 8 राण्या राणी महाल बघायला गेला तर नंतर आतमध्ये तुम्हाला पहिला जो समुद्र पाहायला मिळाला हा राणीचा हॉल आहे मागचा राणीचा बेडरूम आतमध्ये गेला तर राणीचे 450 वर्षापूर्वीचा 350 वर्षापूर्वीचं टॉयलेट घर बघायला भेटतं आणि राईट बाजूला खिडक्या त्या हवाडासाठी हा एका राणीचा एक दालन आहे आपण नंतर पाहूयात पहिलं महाराजांचं त्या काळचं अष्टप्रधान वाडे पाहू धान्य कुठं बघून घेऊ मग राणी मला बघायला आतमध्ये जाऊ खड्डे पाहिलेत की नाही याला धान्यांची कोठार असं म्हटलं झालेलं आहे गडावरती एकूण 3,500 ते 4,000 लोक राहायची गडावरती तुम्ही बाजारपेठेतून पुढे गेलात ना जाताना जी तुम्हाला घरं लागली ना पडलेली तर ती तुम्हाला बघायला भेटेल ती राहण्याची त्यांची घरं होती बघा मग गडाला वेढा पडायचा 3 किंवा 6 महिन्याचा मग जर का वेढा पडला तर धान्यपट गडाच्या खालून आणू शकतो का नाही आणू शकत मग 3 ते 6 महिन्यापूर्वी इतकं धान्य या धान्य कुठारामध्ये स्टोअर करायचं महाराजांनी फक्त इथं धान्य ठेवलं पण महाराजांच्या नंतर गडावरती कोणाला पेशव्याले की नाही मग पेशव्याने तो काय ठेवण्यासाठी केला कैदी ठेवण्यासाठी केला बघा कैद्याला 7 दिवस डांबायचं 8व्या दिवशी गुन्हा कबूल केला पोत्यात भरायचे गाठ बांधायचे
करायची आणि टकमक टोकून त्याचा कडेओळ केलायचा। महाराजांच्या काली धान्य, पेशव्याकाली कैद्यांची कोठारा, राजाने रायगडावरती कैदी ठेवले नाहीत, कारण की आपण जो पाहतोय काय आहे, VIP ला बालदी किल्ला आहे त्यामध्ये कैद नसावी। त्यातून साताऱ्यामध्ये कधी गेलाय का? तो तिथे वासोडा किल्ला म्हणून ऐकून वाचून माहिती असेल, तिथे राजाने कैद ठेवले बघा, पण इथे फक्त धान्याचा साठा केला बघा। कोल्हापूरमध्ये गेला तर पाण्याला किल्ला आहे बघा, तिथे मोठी मोठी धान्य कुठं, तिथे त्याला अंबरकडा म्हणतात, त्याला कोकणात पेव्या कणगी म्हणतात बघा। पहिले 22 फूट खोल होतं बघा, मधलं 20 फूट होतं, तिसरं 18 फूट खाली खोल होतं बघा। धान्य लाकडी सिडीने जेवढं लागेल तेवढं काढून घेतलं जायचं बघा। तो धान्यांची कोठार आणि त्या खालच्या बाजूला तुम्हाला भग्नावस्थेमध्ये इमारत्या बघायला भेटला बघा। ही राजांच्या अष्टप्रधान म्हणजे मंत्रिमंडळांची कार्यालय होती बघा। महाराजांच्या अंडरमध्ये 360 किल्ले होते, त्याचा पेपरांचा व्यापार इथून चालायचा। कारण मंत्रिमंडळात कोण, मोरोपंत पिंगला, हंबीरराव मोहिते, अण्णा जतू, अनाची पंत, रामचंद्र त्रिंबक, दत्तोजी त्रिंबक, रघुनाथ पंडित, निराजी रावजी अशा मंत्रिमंडळांचा कारभार इथून चालायचा बघा। या बाजूला मेनागेट होतो, तुम्हाला म्हटलं होतो इथं आता आपली महत्वाची माहिती समाप्त होणार आहे। इथून तुम्हाला फक्त समाधी मंदिराचा पाय पडायचंय, तिथे 4 स्पॉट आहेत बघा। मंदिर तिथे गेल्यानंतर याच्या अगोदर कोणी पाहिलं का जगदीश महाराज मंदिर? मंदिर पाहिलं असेल तर ते कसं वाटतं तुम्हाला? मस्जिद वाटतं बघा, पण मंदिर मस्जिद नाही आहे। मोगलांची फसवणूक व्हावी म्हणून त्याचा वरचा कर हा मस्जिदवाला दिला, कारण की त्याने जर का पाहिलं लांबून तर त्याला वाटावं मंदिर आपलं आहे, आपल्या मंदिराची तोडफोड आपल्या हातातून न व्हावी म्हणून वरचा कर मस्जिदवाला दिला। पण आतमध्ये आपल्या महाराजांची शंकराची पिंड आहे बघा। महाराज शंकराचे भक्त होते, आतमध्ये नागाची पिंड आहे आणि मंदिराच्या समोर तुम्हाला एक मोठासा तलगर पाहायला मिळेल बघा, मोठं तिथे आहे बघा। ते कासवासाठी आहे बघा, कारण की तिथे पूर्वी कासव तिथे होता बघा, पण आता तिथून तो काढले गेलेला आहे बघा। बाजूला हनुमानाची मूर्ती आहे आणि समोर पुढे आपल्या राजांचं बैलाचं तिथे आहे बघा। कारण बैलाचं काय आहे, कारण की का त्या ठिकाणी बैलाची जी होती ते मुडकं छाटले गेलेलं आहे मोगलांनी, कारण की मोगल नंतर रायगडावरती आले, रायगडाची नासधूस तरी केली नंतर, पण मोगलांनी का छाटलं ते, कारण की जर का मराठ्यांचं मंदिर आहे, जर का मोगलांचं मंदिर आहे तर समोर नंदी कसा काय, म्हणजे मुंडकं छाटलं गेला आणि लोकांना ते समजलं ना, त्यातून त्यांनी तिथं बनवलेलं आहे बघा। आणि त्याच्या पुढे ज्याला रायगड 14 वर्षात घडवलं, रायगडाला आकार दिलं, तारकी डॉक्टर हिरो जिंदुरकर त्याने स्वतःच घरदार प्रॉपर्टी म्हणून रायगड बांधला होता। ज्यावेळी महाराजांनी विचारलं तुम्ही रायगड हा बेलात बुलंद बांधलाय, मला काय बक्षीस पाहिजे ते मागा, सोनं नाणे हिरे मोती पाहिजे ते मागा, ते म्हटलं आम्हाला असं काही नको, पण तुमच्या आशीर्वादाने एक दगड लावायचा आणि त्या दगडावरती मजकूर लिहायचा, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर अशी नावाची पाटी त्या ठिकाणी कोरण्यात आलेला बघा। ज्या पुढे महाराजांची समाधी आहे व्हाईट कलरची, समाधीला आपल्या अग्नी कोणी दिली तर त्यांचे चुलत भाऊ संभाजी भोसले, कारण की संभाजी राजे पाणलगडाच्या कैदेत होते बघा आणि राजाला महाराज राजे होणार होते म्हणून त्याने अग्नी देता आली नाही आहे, पण समाधी बांधली कोणी तर छत्रपती संभाजी राजाने 13 दिवसानंतर समाधी बांधली आणि समाधी शोधली महात्मा ज्योतिबा फुले यांनी। आणि त्या मागच्या बाजूला कुत्र्याची समाधी आहे। आज महाराष्ट्रात कुत्र्यावरून वाद चालू असल्यामुळे वाघ्या कुत्र्याचा इतिहास तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही आहे, कारण की होता की नव्हता अजूनही कुणाला माहीत झालेलं प्रदर्शन संपणार आहे। पण महाराजांसोबत एक कवी कैलाश आले होते, ते कवी कैलाश काय म्हणतात की इंद्रजी मी जुंब परे बाळ स्वंब परे राम रस दंब परे रघुकुल राजे पवन परी बहापर शंभूर तिन्हा पर जो शस्त्र बहापर रामदूज राजे तोमळ्यांचे वंश परे शेर शिवराजे राष्ट्रमाता राजमाता तुम्ही जर का जन्माला असता दिसतास त्या अंगणामध्ये तुलाच आणि छत्रपती शिवरायाने जन्माला घातले असते तर पाहायला मिळाले असते मंदिरावरचे उंच कला, ज्या मंदिरात देव सुरक्षित होते ते छत्रपती शिवरायांमुळे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी। इथं आपलं महत्वाचं गड दर्शन संपलंय।